कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही वेळात वेळ काढून मंगळागौर खेळता? हो, वाटच बघत असता का? म्हणजे कुठे बॅनर लागलेत का, कुठे ऍड येते का, फक्त फॉरवर्डेड मेसेजची आम्ही वाट बघत असतो। तुमच्यापैकी कोणालाही कळलं की अमुक ठिकाणी मंगळागौरीची स्पर्धा आहे का, तुम्ही तयारी करून निघता? आम्ही मालाडला एक स्पर्धा जिंकलो, जिथे आम्ही फर्स्ट आलो। 11,000चं आम्हाला कॅश प्राइज मिळालं, ट्रॉफी मिळाली। ते जस्ट माझ्या एरियामध्ये एक बॅनर लागलेला, मी फोटो क्लिक केला आणि पाठवलं, आपण इथे जाऊया का। आम्ही काही मागचा पुढे विचार नाही केला की जमेल का वगैरे, प्रॅक्टिस कशी करूया, पण ते केलं, प्रॅक्टिस केली आणि जिंकलो सुद्धा। सेम डेला 2 दिवस म्हणजे 2 वेगवेगळी स्पर्धा होती आणि दोन्हीकडे आमचा फर्स्ट नंबर आला। मग ग्रुप एकच होता का स्पर्धेत? हाच आमचा होता। नाही, 14 ग्रुपमध्ये आम्ही पहिले आलेलो। अच्छा, 14 मध्ये आला? मला वाटलं सगळीकडे तुम्ही एकट्या जाता आणि एकच बक्षीस। मग ते बसवतं कोण? डान्स, ते सगळं खेळ वगैरे? इनिशियली जेव्हा तो ग्रुप बनवला तेव्हा मी फक्त 5 जणी होतो। 5 जणींमध्ये काय रिप्लाय केला तर कोणी ऑफिसला होतं, कोणी घरी होती, कोणी रिप्लायच देत नव्हतं। मी हिला बोलली, आता कोण बोलत नाही, आपण पुढे कसं करायचं? मग मी डायरेक्टली व्हॉइस मेसेजेस पाठवायला सुरुवात केली की आपण हे लाईटली घ्यायचं नाही, आपल्याला एक स्पर्धेला उतरायचं आहे। नेक्स्ट मग आम्ही हिला जोडलं असं कोण आम्ही 12 आधी ज्या 5 भेटल्या त्यातल्या कोणाला काढलं? त्याच्यात एक जी पुण्याला गेली ती परत आलीच नाही, म्हणजे का कोणास ठाऊक। तुमचा धसका घेतला, उत्तर द्या, व्हॉइस मेसेजला रिप्लाय करा, कोणी सांगितलंय? त्यापेक्षा जाते म्हणाली पुण्याला। त्या खेळात सुद्धा वेगवेगळ्या खेळात कुणाचं ना कुणाचं, तसं तुमचं काय वैशिष्ट्य आहे? म्हणजे आमच्या दामजी ह्या मंगळागौरमध्ये एक थीम होती की तिला ऍसिड अटॅक झालाय आणि मग त्याच्यावर दाखवतो, म्हणजे ऍसिड अटॅक झालाय आधुनिक पण ती हा बरं, मग त्याच्यात तुम्ही काय ऍसिड टाकायला होता? नाही, काय करायला? म्हणजे एकीवर ऍसिड अटॅक झालाय। नाही, कळलं, थीम कळली, तुमचं काय होतं त्याच्यात? आम्ही तसंच डान्स करू, ती होती त्याच्यामध्ये ऍसिड अटॅक वाली, मी तुमच्यावर अटॅक होता? आमचा उद्देश हा होता की आजकाल स्त्रियांवर बॉडी शेमिंग वगैरे प्रकार आहेत, तर ते होऊ नये समाजामध्ये। की एक बाई असते शेवटी, काही असलं तरी, तर तिला तिचा मान मिळालाच हवा। भले ती कुरूप असो, जाड असो, बुटकी असो, कसंही असो, बाई ही सुंदरच असते। त्यामुळे आम्हाला ती एक थीम समाजाला बघण्याचा दृष्टिकोन खूप सुंदर असला पाहिजे। आणि सौंदर्य बघणाऱ्याच्या दृष्टीतच असतं, तर म्हणून आम्ही ती थीम ठेवून आम्ही ती दाखवली। पारंपरिक मंगळागौरी सोबत आम्ही एक आधुनिक मंगळागौर दाखवली। मग या काय फक्त कोपऱ्यात बसून? आमच्या बरोबर घेतलं। अच्छा, त्यांना पण खेळायला घेतलं? जिथे आम्ही खेळायला गेलेलो, ती स्पर्धा झाल्यानंतर आम्ही खूप दमलेलो। मग आम्ही विचार केला, आता काय आपण चेंज वगैरे करायचं नाही, असंच आपण दादर टू मालाड जायचं। आणि लिटरली मालाड म्हणजे बोरोली, दादरवरून आम्ही बोरोलीला पोहोचलो आणि लिटरली आम्ही रील बनवायला चालू केली, ज्याच्यामध्ये आम्ही बिंदास नाचलो। जे आमचे डान्सचे थोडेसे प्रकार होते ते आम्ही त्या दाखवले आणि आज त्या रीलला, म्हणजे ती रील एवढी फेमस झाली आहे की त्याला आता 84 लाईक्स आहेत, 84,000। म्हणजे आम्ही ट्रेनमध्ये पण केली आणि प्लॅटफॉर्मवर आम्ही चालू ट्रेनमध्ये पण मंगळागौर केली। वा वा वा, म्हणजे तुम्ही हौशी आहात। पण जी एनर्जी बाहेर असते, घरात सुद्धा तशाच असता तुम्ही? हो सर, माझी असते, पण फक्त भांडण्यापुरती, कामामध्ये नाही। म्हणजे प्रामाणिक उत्तर आलेली बरी। तुमची कशी असते घरी? माझी फुल ऑन म्हणजे मी रात्री 12:30 नंतर ही अशी बिंदास की मी ऑफिसला जाऊन नाही आले असं कोणाला वाटत। एक मिनिट, काय म्हणणं आहे तुमचं? खोटं आहे ना हे? हे बघा, मैत्रिणी अशाच असाव्यात। खोटं आहे ना? कारण की तिच्या सासूबाई खूप हेल्पफुल म्हणजे या फुल ऑन म्हणजे सासूबाईंना ऑन करतात, त्या सगळं करून ठेवतात ती येईपर्यंत। आमच्या ग्रुपची नाही, बॉस आहे बॉस, आणि तेच तिने घरी पण मेंटेन ठेवलंय ना। मी तेच तर जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की तुमच्या मंगळागौर खेळण्यासाठी जी एनर्जी आहे ती घरी सासूबाईंकडे त्या देतात, आणि सासूबाई पण तिचे हेल्पफुल आहेत। माझे घरचे खूप सपोर्टिव्ह आहेत, सासू सासरे सगळेच खूप सपोर्टिव्ह आहेत। बरं झालं तुम्ही बोलला। सासू बोलते की मी सून आहे की तू सून आहे हे पण माहित नाहीये। तुमच्याकडे कसं काय एनर्जी घरी काय असते? एकदम दिवसभर एनर्जी, काय नाही करणं वगैरे सगळं अजिबात चिडत नाही, एकदम काम डाऊन असतं सगळं। तुमच्याकडे? माझ्याकडे पण तसंच आहे। आम्ही सगळं, म्हणजे आता आम्ही डान्स करत होतो ना मंगळागौरला, तर आम्हाला बोरोलीला जायचं असायचं 7 वाजता संध्याकाळी। 7 ते 10 वाजेपर्यंत आम्ही डान्सची प्रॅक्टिस करायचो। तर 7 वाजता अगोदर आम्ही सगळं घराचं काम करून
फक्त चपात्या म्हणजे जे काय बाकी राहिले ते तसंच ठेवायचो आणि जायचो. चपात्या कोणी त्यांनी करायची नाही नंतर 10 वाजता आल्याच्या नंतर परत चपात्या पण वेळ आली तर हिचा नवरा डाळीला फोडणी सुद्धा घालायचं. एकदा ही सांगत होती जिरं इथे आणि मोहरी तिथे, ही सांगत म्हणजे होती. डान्स करता करता आम्ही गाडीवरून यायचो ना, मालाड मोरवलीतून मालाड आम्ही गाडीवर यायचो. बरोबर. हिला फोन आला एक दिवशी, लेट झालेला आम्हाला नेहमीपेक्षा, डाळ शिजवून ठेवलेली आणि हिचा नवऱ्यालाही सांगत होती ते जिरं इथे राई आहे. मी म्हटलं अरे मिस्टर जीतू डाळीला फोडणी घालणार. जितू तिच्या मिस्टर जितेंद्र आहे जितू. मला कळत नाही, जाताना तुम्ही पीठ मळून ठेवतात येतात ते नाही चपाती मग आम्ही म्हणजे ते नाही करायचे, आम्हीच करायचं. काय उगाच लाटणीही घेऊन जाणार मंगळागौरसाठी. आणि कधी करायच्या चपात्या त्यांनी आल्याच्या नंतर मी करायची त्याच लाटणीने. काय रे देवा, यांच्याकडे जेवायला जायला नको, दिवसभर लाटणं फिरवून. आपल्याकडे काय सर माझे मिस्टर करतात. काय सगळं मंगळागौर नाही जर प्रॅक्टिसला गेली ना तर घरी 2 मुलं असतात, मग त्यांना जेवण वगैरे द्यायचं असेल तर मिस्टर मग माझं करून ठेवतात सर्व स्वयंपाक वगैरे. अच्छा अच्छा. त्यांचा खूप सपोर्ट तिच्या आहे. मिस्टरांबद्दल एक आहे की आम्ही जिथेही गेलोय स्पर्धेला कुठेही आम्हाला कधीच कॅमेरामॅन किंवा फोटोग्राफर घेऊन जावं लागलं नाही. आम्हाला नेहमी आमचे प्रत्येक मुवमेंट त्यांनी कॅप्चर केलेत. आमचे विनिंगचं असो काही असो, प्राइज मिळतानाचं सगळं काही हिचे मिस्टर नेहमी आम्हाला सगळ्यांना सपोर्ट केलाय. आपल्या घरी कसं काय नाही मी सगळं करून घ्यायची. काय डान्स प्रॅक्टिस, जेवण. जेवण तुम्ही करून जायचं हो. आणि मग एनर्जी घरी येईपर्यंत संपलेली असते ना. नाही त्यानंतर पण मी फुल ऑन म्हणजे ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह म्हणजे काय करता काय घरी सांगा. मुलाचा म्हणजे अभ्यास वगैरे सगळ्या गोष्टी. म्हणजे प्रॅक्टिस करून आल्यानंतर घरातलं जेवण करून आम्ही परत व्हिडिओ कॉलवर बोलायचो. म्हणजे तिथे तर प्रॅक्टिस करायचो 10 वाजेपर्यंत. तो अर्धा तासाचा प्रवास केल्यावर 11 साडे11ला संपवायचो. हिचा मुलगा जागा आहे, माझा मुलगा जागा आहे. आम्ही मुलांना पण सांगायचो, मुलं पण तिथून आम्हाला कमेंट करतात. म्हणजे स्ट्रिक्टली मिस्टर काय करतात असतात बाजूला आमच्या गप्पा ऐकत. पण असा हा तुमचा मैत्रीचा एकंदरीत प्रवास आहे बरोबर. मंगळागौर म्हटल्यानंतर एक वेगळी ऊर्जा तुम्हाला मिळते. त्याच्यात सगळ्यांचे मिस्टर घरी कामं करतात. नाही माझे मिस्टर बिलकुल नाही. काय दुःख आहे तुमचं. दुःखच आहे. सगळ्यांचे मिस्टर सगळ्यांना हेल्प करतात, माझे मिस्टर काहीच हेल्प नाही का नाही करत. नाही करत ते मी नाही करणार बोलतात. तर माझ्या दुसऱ्या मैत्रिणी ना ज्या खूप चांगलं ओळखतात त्या बोलल्या की दत्ताला, माझ्या मिस्टरांचं नाव आहे दत्ताराव, त्याला बेस्ट हजबंड अवॉर्ड द्यायला पाहिजे. म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तिमत्वाला ते हँडल करतात. म्हणजे ऍक्च्युली त्यांचा खूप सपोर्ट आहे. असा नाहीये की बाजारात येतील गाडीवर फिरवतील असा काही सपोर्ट नाही. जा पण ते कुठला उपवास वगैरे करतात कधी. काहीच नाही. मी पण कसले उपास नाही केले. मी आता सगळ्या मॅरिड मुलींना मी हाच सल्ला देईन की म्हणजे असे तुपास तपास करून काही चांगला नवरा मिळत नाही. नशिबाने मला चांगला मिळाला आहे. तुम्ही लग्नापूर्वी केला होता उपवास. काहीच नाही. मी अजूनही कसलीच उपास नाही करत. कधीच नाही. लग्नापूर्वी वगैरे तुम्ही केलं. तुम्ही केलं पण तुम्हाला काय वाईट मिळाला. तुम्ही उपवास नाही केला. तुम्ही नाही करत ना उपवास. तुम्ही कधीच कुठलाच नाही. सोमवार केले. सोमवार केले. चांगला नवरा मिळाला मग काय झालं. आणि चांगले सासू सासरे फसला मिळाले. उपवास नाही योग्य त्यांचा फसला सेलीचा नाही. मिस्टरांचा उपवास झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.